महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेडा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न। माजी सैनिकांसह महिलांनी केला पक्षप्रवेश। शिंदखेडा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। या प्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन करताना पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे असून प्रत्येक बूथवर बूथ प्रमुखाची नियुक्ती करणे आणि BLA यंत्रणेवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। तसेच प्रकाश चौधरी यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत शिंदखेडा तालुक्यात येत्या काळात 100 शिवसेना शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। या बैठकीत शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव तथा धुळे जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, तालुका प्रमुख मयूर पोरसे, शहर प्रमुख सोनू वाघ, माऊली देवरे, युवासेना शहर प्रमुख महेंद्र वाडिले, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, माजी सैनिक भूषण पवार, सुनील पाटील आदी उपस्थित होते। यावेळी शिंदखेडा तालुक्यातील खानदेश रक्षक ग्रुपचे माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद गुरव, पांडुरंग पवार, सोमनाथ बडगुजर, कैलास ठाकरे, शांताराम जाधव यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला। तसेच मालपूर येथील गायत्री पाटील, देवी येथील पद्मसिंह गिरासे, गुलजार सिंग गिरासे आणि शिंदखेडा येथील बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर, रमेश चौधरी, रघुनाथ कोळी यांच्यासह महिला वर्गातून शोभाताई पाटील, उषाताई चौधरी, शीतल चौधरी, वैशाली चौधरी, गायत्री पाटील, कविता बडगुजर यांनीही पक्षप्रवेश केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक भूषण पवार यांनी केले, तर आभार महेंद्र वाडिले यांनी मानले। अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। कोणी असा कलंक म्हणून लावलेला नाही। निरंकपणे आजपर्यंत 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सेवा लोकांची केलेली आहे आणि या गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासारख्या जुन्या जाणत्या सगळे माझ्यासह अनेक जुने कार्यकर्ते आणखी जास्त तुम्हाला सगळे पाहायला मिळतीलच। ते 50-60 कार्यकर्ते असे आहेत आमचे तालुक्यामध्ये, ते सगळे नाराज आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपली मनापासून लोकांची सेवा करायची इच्छा असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाणून लागली लोकांची सेवा करायची संधी त्यांना मिळू नये। जणू काही त्यांना आम्ही काहीतरी रेसमध्ये वाटतो का काही आमदार होऊन जाईल, खासदार मंत्री वगैरे होऊन जाईल, असं काही लोकांना वाटतं। तर त्यांचं आमचं तर काही त्यांच्याबरोबर रेस नव्हती, पण छोट्या मोठ्या ठिकाणी आम्ही जसं आम्ही सरपंच झालो, पंचायत समितीवर झालो, जिल्हा परिषद अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आमची इच्छा असते लोकांची सेवा करून घेण्याची, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला प्रत्येक ठिकाणी आठवण लागलं आणि मनामध्ये ती एक ठक्कत नेहमीच राहिली। आणि जर का आम्ही उभंच राहू गेलो अपक्ष म्हणून पण, तर तिथं कसं पाडता येईल असं सर्व नियोजन या गेल्या 15 वर्षामध्ये आम्हाला आजपर्यंत करण्यात आलं आणि म्हणून ती ठक्कत आमच्या मनामध्ये होती, म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि असे अनेक कार्यकर्ते तालुक्यामध्ये शेकडो हजारो कार्यकर्ते असे आहेत की त्यांच्या मनामध्ये जी फार मोठ्या प्रमाणात ठक्कत आहे आणि त्यांनी मला अनेकदा बोलूनही दाखवले। या दिवशी आम्ही मुंबईला आलो, तालुका प्रमुखपासून काम केलं, तालुका प्रमुख, जिल्हा लेवलला, शहर लेवलला, आधी ग्रामपंचायत सदस्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळं आपण मला केलं। आपल्या अनुभवाचा सुद्धा नक्कीच पक्षाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे। अनेक गावांचा उल्लेख केला की ती गावाची गावं आपल्याकडे यायला तयार आहे, त्या गावाची सुद्धा आपण त्या ठिकाणी जी गावं आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी मला वाटतं BLA करून मिळायला आपला काहीच अडचण आली पाहिजे। एवढं गावची गाव आपल्याकडे येत असेल, एक माणूस त्या गावातून BLA करून त्या ठिकाणी मला वाटतं 163 का 66 163 गावं या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। 163 गावामध्ये किती जिल्हा परिषद गट आहे आपले? 10 जिल्हा परिषद गट आहे। 10 जिल्हा परिषद गटावरती प्रत्येक गटावरती जर 2-2 कार्यकर्त्यांची मला वाटतं म्हणून बहुत जबाबदारी दिली तर 2-2 कार्यकर्ते याच्यावरती जे आहे आपल्याबरोबर आलेले, जर 2-2 कार्यकर्त्यांची जबाबदारी दिली त्याने जर जिल्हा परिषद गट आणि गट असे गटामध्ये 2 जे भाग आहे ते जर वाटून घेतले तर मला वाटतं की पुढच्या 2 दिवसामध्ये त्या नेमणुका करणं काही अवघड होणार नाही। मला हे सुद्धा माहिती आहे की हा जेव्हा मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी निवडणूक आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।